तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे सारखंच आम्हाला गिफ्ट येतंय. ती ताई पाठवून त्याच्यात दुसऱ्या पण ताईने पाठवून दिलेलं आहे गिफ्ट. आणि आमच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट असतंय, नंबर असतंय, म्हणजे आम्हाला ती आधी बोलतात फोनवर आणि पुन्हाच गिफ्ट पाठवतात. पुन्हा आमचा ॲड्रेस घेतात, म्हणजे त्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर ॲड्रेस घेतात आणि तेव्हाच आम्हाला गिफ्ट पाठवतात. पण काही अशा कमेंट आल्यात की म्हणजे साक्षी खूप छान गिफ्ट आहे असं तसं, म्हणजे चांगल्या कमेंट आल्या. आणि त्याच्यामध्ये एक कमेंट अशी आली की साक्षीताई, साक्षी माझं नाव आहे सोनू आणि मी तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवून दिलं आणि असं तसं म्हणून, म्हणजे आणि साक्षीला खूप आनंद झाला असं तसं म्हणून एक कमेंट केली. म्हणजे ती खोटी, ती पण खरी कमेंट नाही. आणि म्हणजे मी बघितलं कोणाची आयडिया आहे काय नाही, पण ती एक म्हणजे दुसरीच आयडिया आहे. आय डीवर नाव आहे पूजा, पूजा आणि इथं म्हणते तर माझं नाव आहे सोनू म्हणून. अशी वाईट कमेंट कशाला केली तुम्ही? पाठवले जर असलं गिफ्ट तरच तुम्ही अशी कमेंट करा आणि बोला की मी तुमच्यासाठी असं गिफ्ट पाठवलंय असं तसं म्हणून. पण ज्या माणसाने जे गिफ्ट पाठवलं त्याला कसं वाटेल, किती वाईट वाटेल की आपण गिफ्ट पाठवलंय आणि ह्याला. साक्षी का बसली असं? हां, ते अशी वाईट कमेंट आली की मीच पाठवलं आणि साक्षीला खूप आनंद झाला असं तसं. तुम्ही जर पाठवायचं नसेल तर पाठवू नका, पण असे म्हणजे नाही पाठवून गिफ्ट जर तुम्ही अशा कमेंट केल्यास आमच्या पण मनाला, आणि त्या ज्यांनी गिफ्ट पाठवलं त्यांच्या तर मनाला कसं वाटेल की आमचे व्हिडिओ दररोज बघतात, रोज व्हिडिओ बघतात, व्हिडिओ आवडतात म्हणूनच गिफ्ट पाठवलंय. आणि तुम्ही अशी वाईट कमेंट करून काय भेटणार आहे तुम्हाला? म्हणजे उगाच खोटं बोलून एखाद्याचं उगाच ही करू नका. ज्यांनी पाठवलं त्यांनी किती वाईट वाटत असेल, त्यांनी वाटत असेल मी गिफ्ट पाठवलं आणि दुसरेच म्हणायला लागले. मग काय कमेंट ज्यांनी केले त्यांनी पण वाटतंय की ह्याच ताईने केलंय, मग त्या कमेंटला लाईक येतात आणि रिप्लाय पण म्हणजे भेटतात. त्यांनी वाटतंय, ज्यांनी ती वाईट कमेंट केली त्यांनी वाटतंय की आपले फॉलोअर्स वाढतील असं वाटतील. पण खोट्या कमेंट करून मन उगाच आमचं पण मन दुखवू नका. आमचं लय मन दुखलं, म्हणजे ती मी कमेंट वाचली की मला कसं तरी वाटलं एकदम. ज्या ताईने रीलमध्ये गिफ्ट पाठवलंय त्यांचा आमच्याकडं नंबर पहिला होता आणि त्यांचे गिफ्ट म्हणजे ही पहिलं गिफ्ट नव्हतं, त्यांचे गिफ्ट 2-4 पण मागून आलेली होती पहिली, पण मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच ताईने आज पण गिफ्ट पाठवलं म्हणलं मी. आणि तशी वाईट कमेंट आल्यावर माझ्या म्हणजे मी कमेंट वाचल्या, चांगल्या पण कमेंट आल्या, म्हणजे काही दुसऱ्या आल्या अशा तशा. पण एक कमेंट अशी आली की मी साक्षीसाठी गिफ्ट पाठवून दिलं आहे, माझं नाव आहे सोनू नाव आहे आणि त्या आय डीला आहे पूजा. म्हणजे फेक आय डीवरून तशा कमेंट करून काय भेटणार आहे? आणि उगाच अशा वाईट कमेंट करून म्हणजे त्या व्यक्तीला किती हे होईल, दुःख पोहोचल, ज्यांनी आमच्यासाठी जी गिफ्ट पाठवलं एवढं खुश होऊन, आणि ह्याच्या आधी पण एवढे गिफ्ट पाठवले. मग काही लोकांनी काय वाटेल की यूट्यूबला ह्यांनीच पाठवले गिफ्ट आणि पहिले पण त्यांनीच पाठवले. पण तशी काय कमेंट करू नका वाईट. आणि मला पण असं वाटत नाही की तुम्ही जर पाठवायचं असेल तर पाठवा गिफ्ट, नाही तर नका पाठवू. म्हणजे मी काय असं कुणाला पाठवा म्हणून बसत नाही गिफ्ट. ह्याच्या आधी पण मी कुणाला म्हणलं नाही गिफ्ट पाठवा. अगर कुठं काय, त्या ताईली व्हिडिओ आवडतात, ताई म्हणल्या मला लई साक्षीचे व्हिडिओ आवडतात, साक्षी लहान आहे आणि चांगलं बोलते असं तसं म्हणून. मला त्यांनी फक्त आवडतात की व्हिडिओ म्हणले मला खूप छान आवडतात, साक्षीचं मला बोलणं आवडतं, त्याच्यामुळे फक्त ती गिफ्ट ती पाठवतात. आणि म्हणल्या इथून पुढं पण मला हक्कानं सांगा, काय जर पाहिजे लागलं तरी मी तुम्हाला देईल म्हणले. पण मी कशाला, म्हणजे आपण कसं ताईने जेवढं पाठवलं त्याच्यातच खुश राहायचं असं, म्हणजे त्यांनी तेवढं खुश होऊन जेवढं पाठवलंय वगैरे तेवढं. तशी ती कमेंट मी वाचल्या म्हणजे मला असं ही वाटलं, एकदम कमीपणा वाटला. पाठवलीच नाही. ज्यांनी खरं म्हणजे पाठवली असली तर कमेंट पण केली तरी काय हरकत नाही, पण तशी उगाच खोटी कमेंट करून आमचं मन दुखवू नका आणि ज्यांनी पाठवलंय त्यांचं पण मन दुखवू नका, एवढं फक्त मला सांगायचं. आणि इथून मागं पण कमेंट आल्या चांगले, काही लोकांनी एवढं प्रेम दिलंय कमेंटमध्ये की ताई तुम्ही खूप ही आहोत, ग्रेट आहोत, साक्षीसाठी गिफ्ट पाठवून दिलं, तुम्ही खूप श्रेया ताई, तुम्ही खूप छान आहोत, साक्षीसाठी आणि परमेश्वरसाठी गिफ्ट पाठवले असं म्हणून भरपूर लोकांनी चांगल्या एवढ्या कमेंट केल्या. मला लय बरं वाटलं. फक्त ती वाईट कमेंट तेवढीच आली की ती पण गिफ्ट नाही पाठवून तशी वाईट कमेंट आली. आणि त्या चुकून जर म्हणजे त्यांनी कमेंट वाचल्या तर त्यांच्या मनाला काय वाटेल, ही तुम्ही
विचार करा, आपण एवढं पाठवलं गिफ्ट साक्षीला, एवढं 3-4 गिफ्ट पाठवले, पहिलं पण पाठवलं, आता पाठवलं, आणि तशी कमेंटमध्ये आल्यास त्यांच्या मनाला किती वाईट वाटेल. ते फक्त मला म्हणण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. आणि मी भरपूर सगळ्याच्या कमेंट वाचतोय मी, पण सगळ्याली काही जण म्हणतात रिप्लाय द्या येत नाही तुम्हाला, असं तसं. पण तर म्हणजे यूट्यूब फॅमिली तुम्हाला सगळे सांगतो की एवढ्या कमेंट येतात की कुणाला रिप्लाय द्यावा आणि कुणाला नाही. ते आता म्हणजे एवढ्या कमेंट तुम्ही बघतच असताल व्हिडिओ आमचे दररोज, त्याला कमेंट काय कमी येत नाहीत. आणि प्रत्येकाला रिप्लाय द्यावा एवढा टाईम, म्हणजे आता एवढा टाईम कसा काढून किती कुणाला रिप्लाय द्यावा. आणि असे कमेंट करतात आमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला तुम्हाला टाईम नाही, असं तसं, कमेंट वाचत नाहीस तू, असं म्हणजे वाईट पण बोलतात काही. पण मला का टाईम म्हणजे तुम्ही समजा तुमच्याच जागेवर, माझ्या जागेवर तुम्हाला धरा, आणि तुम्ही जर असं एक कमेंट वाचत बसून त्यांनी रिप्लाय देत बसला होता, तुम्हाला किती टाईम का दिवस सुद्धा पुरायच नाही त्या कमेंटला. त्याच्यामुळे फक्त मी कमेंट वाचत नाही. आता मी सगळ्याच्या कमेंट बघतो, असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर कायम. मी सगळ्याच्या कमेंट बघतो आणि वाचतो पण सगळ्याच्या कमेंट, कोणी काय पाठवलं किती काय कमेंटला मी लाईक पण देतोय. मला जी कमेंट चांगले वाटते त्यांनी मी लाईक पण देतोय. त्याच्यामुळे तुम्ही उगाच वाईट कमेंट करून आमचं पण मन दुखू नका. आणि त्यांचं काय झालं असं आहे? हां एक कोणीतरी कमेंट आली का वाईट कमेंट, म्हणजे त्यांनी गिफ्ट नाही पाठवलं तर ताई त्याचा नंबर आहे आपल्यापाशी, ते ज्या गिफ्ट पाठवलं त्यांचा नंबर आहे का नाही? हां तू बोललीस का नाही? साक्षी कुठल्या बोलते त्यांनी त्या ताईली, रोज साक्षी बोलती, साक्षी बा जेवण झालं का, असं झालं का, म्हणजे कधीतरी अशा बोलतात. साक्षीला फोन लावून म्हणतात मला तिचे व्हिडिओ आवडतात. हिला किती वेळा बोलला तुला किती बोलल्या? हां हिला सारखं बोलतात म्हणजे ते ताई. आणि म्हणल्या तो क्यूट आहे असं तसं, म्हणजे जेवण झालं का बा. ती मुंबईवरून आहेत, ठाण्यावरून, आणि त्यांचं नाव पण मी सांगतो तुम्हाला, श्रिया, डॉक्टर श्रिया मनोरे त्या ताईचं नाव पण आहे, आणि नंबर पण माझ्याकडे सेव आहे त्या ताईचा. आणि ती ताई एवढ्या चांगल्या आहेत, म्हणजे असं ती म्हणल्या मी कमेंट सुद्धा करणार नाही तुमच्या व्हिडिओला. आणि ही कुणी केली कमेंट अशी वाईट ती तुम्ही पण बघा, आणि तुम्हालाच बरोबर वाटतंय का ही तुम्ही बघा, आणि पुन्हा मला हे करा. तुम्ही तशा दुसऱ्या कमेंट काही पण करा, म्हणजे अशा काही पण करा, पण ज्या माणसाने पाठवलं त्यांनी खूप वाईट वाटेल. त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला सांगतोय अशा इथून पुढे म्हणजे काही वाईट कमेंट करू नका. आणि म्हणजे मला पण लय वेगळं वाटलं, ज्यांनी पाठवलं त्यांनी किती आनंद झाला असेल. आणि त्यांनी जर ती चुकून जर कमेंट वाचली तर त्यांच्या मनामध्ये काय वाटेल, आपण एवढं गिफ्ट पाठवलं आणि दुसरेच म्हणजे कुणी पण लोक येऊन म्हणाले मी पाठवलं ती पाठवलं. पण तसं काही करू नका. तुम्ही पण एवढं सपोर्ट करा आम्हाला, म्हणजे तर सगळे जसे सपोर्ट करतात तसा तुमचा एवढा सपोर्ट आहे आमच्यावर, असाच आमच्यावर कायमस्वरूपी राहू द्या. फक्त तशा वाईट कमेंट काही करू नका, आणि ज्यांनी गिफ्ट पाठवले त्यांचं पण मन दुखू नका आणि आमचं पण मन दुखू नका. फक्त एवढंच म्हणणं आहे माझं, म्हणजे ह्याच्यासाठीच फक्त मी व्हिडिओ बनवला आहे, बाकी काही नाही. आणि आम्हाला तुमचा तर सपोर्ट इतका इथून मागं पण भेटलेला आहे आणि इथून पुढे पण भेटणारा आहे मला माहिती आहे. आणि असाच आमच्यावर सपोर्ट राहू द्या, इंस्टाला पण आणि यूट्यूबला पण. बाय.